नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता पुढचा वाळवणाचा प्रकार बघणार आहोत, पोह्यांचे बॉबी पापड. एक वाटीमध्येच फक्त मी एवढे बॉबी पापड बनवले आणि भरपूर असे झालेत आणि चवीलाही तसेच चविष्ट लागतात आणि सोप्या पद्धतीने होतात. तर आता इथे मी हे जाड पोहे घेतलेले आहेत. आपण ज्याचे पोहे बनवतो ना, हे तेच घेतलेले आहेत. 1 वाटी मी इथे प्रमाण घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकता. तर पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत आणि आता हे थोडेसे थंड झाले की मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये आपल्याला त्याची पावडर बनवायची आहे. तर इथे बघा, ह्या प्रकारे आपण त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. थोडंसं बारीक रव्यासारखं हे टेक्स्चर तयार झालेलं आहे. तर इथे आपल्याला पीठ चाळणीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. थोडंसं जर जाडसर राहिलं असेल तर ते वरती राहणार आणि पुन्हा आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. जाडसर चुरा जो राहिलेला आहे तो आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. चाळल्यामुळे आपल्याला रवाळ पीठ त्याचं खाली मिळेल, त्याचेच आपल्याला पापड बनवायचे आहे. जाडसर राहिले तर ते आपल्याला मळायला किंवा खिशी घेताना थोडा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला असे बारीक पावडर त्याची तयार करून घ्यायची आहे. 1 वाटीचं प्रमाण इथे घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर पुन्हा मी 1 वाटीमध्ये घेणार आहे. बघा, पहिल्यांदा आपण ही वाटीभर पोहे घेतलेले, तर पावडर केल्यानंतर ते थोडेसे कमी झालेले आहे. दुसऱ्या वाटीने मी मोजून घेतलेले, तर ती 1 वाटी हे पीठ भरलं. तर आता एका कढईमध्ये आपल्याला त्याच वाटीने 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. 1 वाटी पोह्यांच्या पावडरसाठी आपल्याला इथे 3 वाट्या पाणी वापरायचं आहे. थोडंसं मी आता यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण काय मसाले टाकणार ते बघूया. 2 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहे. अर्धा चमचा मी इथे पापडखार घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. पापडखार वापरताना आपल्याला इथे नवीनच वापरायचा आहे. जुना झालेला पापडखार वापरायचा नाहीये. सर्व मसाले मी इथे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 हाताने पीठ टाकणार आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने ते पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, त्यामुळे आपल्याला या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे सतत. इथे मी गॅस थोडासा कमी केलेला आहे आणि आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे. गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे. आता जरी पातळ दिसत असलं तर थंड होत गेल्यावर हे पीठ घट्ट होत जातं. तर 5 मिनिटासाठी मी इथे मीडियम गॅसवरच झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. हे बघा, पूर्ण वाफ भरून गेल्यावर पाणी आटल्यावर हे पीठ असं झालेलं आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे हे फेटल्यानंतर गॅस बंद केलं आणि नंतर मी पुढची तयारी करेपर्यंत हे झाकून ठेवणार आहे. आता इथे मी एक ओला कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये हे पीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ओला कपडा घेतल्यामुळे हाताला चटका बसत नाही आणि व्यवस्थित पीठ मळलं जातं. तर हे या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पीठही आपलं किती छान तयार झालेलं आहे. तर आता अशाच पद्धतीने मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि पुढची तयारी करेपर्यंत आपल्याला हे एका भांड्यामध्ये घेऊन झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातली वाफ जाणार नाही आणि पीठ शेवटपर्यंत गरम राहील. करतानाही आपल्याला एकदम गरम गरम याच्यामध्ये करायचं नाही. कोमट झालं की मग आपल्याला याचे पापड बनवायचे आहे. तर हे बघा, इथे मी एका भांड्यामध्ये हे झाकून ठेवलेलं आहे व्यवस्थित. सोऱ्याच्या साहाय्याने आपण हे बनवणार आहोत. अशी लांब आपल्याला यामध्ये जाळी घ्यायची आहे. चकली जी असते ती घ्यायची आहे. त्याने पटापट होतात, बिलकुल वेळ लागत नाही आणि एवढ्या पिठाचे 15 मिनिटात पापड तयार होतील. तर आता हे चमच्याच्या साहाय्याने मी सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे. जेवढं पीठ आपल्याला लागेल ते आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडंसं आता हे कोमट झालेलं आहे. गरम गरम याच्यामध्ये पटकन पडले जात नाही, त्यामुळे थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे आपल्याला. तर सोऱ्यामध्ये हे मी पीठ व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे जर केले ना, मुलांनाही जरा वेगळ्या आकाराचे रंगाचे जर पापड केले तर त्यांनाही आवडतात आणि पावसाळ्यातही खायला खूप भारी लागतात चहाबरोबर. तर हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला हे प्लॅस्टिकवर पाडून घ्यायचे आहे. हे पापड बनवताना आपण एकटेच 15 मिनिटामध्ये हे पापड बनवू शकतो. कोणी लागत नाही हे पापड बनवताना आणि पटकन होतात आणि अशाच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. चविष्ट लागतात आणि तळल्यावरही खूप फुलतात हे पापड आणि मुलांनाही नक्कीच आवडतील, घरातल्या सर्वांनाही नक्कीच आवडतील. तर हे ह्या प्रकारे सगळे पापड तयार करून झालेले आहेत आणि मी हे घरातच 2 दिवस सुकवलेले. तर हे बघा, एका वाटीच्या प्रमाणामध्ये एवढे असे भरपूर पापड तयार झालेले आहेत. मी तुम्हाला इथे तळूनही दाखवणार आहे.
आणि तीळ टाकल्यामुळे छान दिसतातही. तुम्ही हवं असलं त्यामध्ये जिरे वापरले तरीही चालतील, पण तीळ दिसायला आणि चवीलाही छान लागतात, त्यामुळे मी तीळ टाकलेले आहे. तर चला आता आपण तळून बघूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पापड टाकल्यानंतर हे बघा किती छान प्रकारे फुलले गेलेले आहेत. आणि घरातल्या तुमच्या सर्वांना हे नक्की आवडतील. एकदम चविष्ट होतात, तिखटही होत नाही आणि मस्तही लागतात खाण्यासाठी. तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चहाबरोबर जरी खाल्ले ना तरी खूप मस्त लागतात आणि पावसाळ्यात तर विचारायलाच नको. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरेही तळून दाखवणार आहे. थोडेसे मी तुम्हाला आणखीन इथे तळून दाखवणार आहे. तर हे बघा, आणि पापड खार टाकल्यामुळे पटकन फुलले जातात. आणि पोहे वापरताना आपल्याला इथे जाडच पोहे वापरायचे आहे, पातळ पोहे वापरायचे नाही. जाड पोहे असल्यामुळे पापड फुलले जातात आणि चवीलाही छान लागतात, चिकट होत नाही जास्त. पातळ पोहे जर घेतले तर ते चिकट होतील. तर हे बघा, इथे मी आणखीन एक पापडची बॅच जी आहे तुम्हाला ती तळून दाखवलेली आहे. आणि पापड बघा आवाज कसा येतो त्याचा. असे कुरकुरीत पापड झालेले आहेत आणि चवीलाही तसेच अप्रतिम झालेले आहेत. नक्की करून बघा, पटकन होणारे आणि कमी साहित्यात होणारे हे पोह्यांचे बॉबी पापड. तर बघा, नक्की ट्राय करून. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.